यमुना तीरावन गोपी जन वल्लभा यशोधनन्दन व्रज यमुना हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भागवतम महापुराण की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वेदाभ्यासामध्ये वेदाभ्यासामध्ये वेदाभ्यास नाही रूपद बुक्स नाही का किंवा वेदाभ्यास नाही भागवतमचं वेबसाईट ओपन करते ते चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिधि नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतविषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद।
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाञ्छालं पंगुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणम्। डिस्प्ले पर हरे कृष्ण। तर श्रीमान व्यासचंद्र प्रभूंच्या आज्ञेनुसार एवढ्या छान प्रकारे उपक्रम त्यांनी ठेवलेला आहे। घनश्याम चंद्र प्रभूजी आणि व्यासचंद्र प्रभू दोघांनी प्लॅन केला की कशा प्रकारे स्पीकरला एखाद्याचं शुद्धीकरण कसं करायचं आणि त्याद्वारे सगळ्यांना संधी भेटेल भगवंताचे ऐकण्यासाठी पण। तर आज आपण श्रीमद भागवतम स्कंद 10 अध्याय क्रमांक 85, अध्यायाचं शीर्षक आहे वासुदेवांना उपदेश आणि देवकीस मृत पुत्रांची प्राप्ती। खूप छान श्लोक आहे। दिसते सर तन्ना प्रसीद निरपेक्ष विमृग्य युष्मात्, तन्ना प्रसीद निरपेक्ष विमृग्य युष्मात्। ओके, मी एक शब्द बोलू का? वेळ जाईल ते समोर थोडे। तन्ना प्रसीद निरपेक्ष विमृग्य युष्मात्, तन्ना प्रसीद निरपेक्ष आदारविंद देशनान्यग्रहान्धकूपा, निष्क्रम्य विश्वशरणाङ्घ्रि उपलब्धवृत्तिः, शान्तो यथेकौत सर्वसखे चरामि। शब्दार्थ अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपादांच्या भक्ताद्वारा श्रील प्रभुपाद की जय। तत अशा प्रकारे नः आमच्यावर प्रसीद दया करा, निरपेक्ष ज्यांच्या मनी भौतिक हेतू नसतात अशाकडून विमृग्य शोध घेतला जातो, युष्मत तुमच्या पादारविंद चरणकमळांचा धीषण आश्रय अन्य इतर ग्रह घर कुटुंब अंधकूपातून निष्क्रम्य बाहेर पडू शकेल, विश्वशरण विश्वास आश्रय देणाऱ्यांना वृक्षांच्या अंग्री चरणांशी उपलब्ध मिळेल ते स्वीकारून वृत्तीही उपजीविका चालवून शांत नेक्स्ट पेज शांत यथा जसा एकः एकट्याने उत किंवा सर्व सखे प्रत्येकाचे हितचिंतन करणाऱ्यांच्या संगतीत चरामी मी संचार करेन। हे प्रभो माझ्यावर दया करा, म्हणजे मी कुटुंबरूपी अंधकूपातून बाहेर पडू शकेन आणि तुमच्या चरणकमळांचा आश्रय प्राप्त करू शकेन। निरपेक्ष ऋषीमुनीही सदैव तुमच्या चरणकमळांचा आश्रय शोधत असतात। त्यानंतर मी एकट्याने अथवा प्रत्येकाचे हितचिंतक असणाऱ्या थोर संतांच्या संगतीत मुक्तपणे सर्वत्र संचार करेन आणि असे करताना जगास आश्रय देणाऱ्या वृक्षांच्या तळी
जे मिळेल त्यावर उपजीविका चालवीन. शिला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या मते बळी महाराजांची स्तुती ऐकून भगवंतांनी त्यांना वर याचना करण्यास सांगितले. आणि आता वर्तमान श्लोक म्हणजे बळी महाराजांनी मागितलेला वर आहे. बळी महाराजांनी केलेली याचना अशी आहे, हे भगवन, कृपया मला संसार बंधनातून मुक्त करा, म्हणजे मी सर्व संग परित्याग करून वनभ्रमण करू शकेन आणि असे करताना तुमच्या चरणकमळांचे हृदयांतरी ध्यान करू शकेन. माझ्या उदरनिर्वाह मी वृक्षाची फळे भक्षण करीन, पानांच्या शय्येवर शयन करीन आणि तेथेच निवास करीन. तसेच तुम्ही जर माझ्यावर विशेष कृपा म्हणून मला तुमच्या भक्तांच्या संगतीत संचार करण्याची संधी प्रदान केली तर मी स्वतःला धन्य मानेन आणि मग मला एकट्याने वनभ्रमण करावे लागणार नाही. बेसिकली जी प्रार्थना इथं बली महाराजांनी अर्पण केलेली आहे आपल्याला सगळ्याला ते मिळालेलं आहे का नाही. शेवटचे 2 लाईन जे मिळण्यासाठी बली महाराज प्रार्थना करतायत, शिला प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला ते सर्व काही मिळालेलं आहे. तर सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा आणि याचना करून मी माझ्या शुद्धीकरणासाठी आणि सगळ्या वैष्णवांच्या भगवंताच्या प्रसन्नतेसाठी मी जे काही श्रवण केलेलं आहे वरिष्ठ भक्ताकडून, शिला प्रभुपाद, गुरु महाराज आणि अन्य भक्ताकडून आणि प्रभुपादांच्या ग्रंथातून जे वाचन केलेलं आहे आणि मला जेवढं समज आलेलं आहे त्याच्यानुसार मी बोलण्याचा प्रयत्न करेन. तर खूप छान श्लोक आहे आणि मी खूप चिंतन करतो होतो जरा याच्यावर काय बोलणार म्हणून. आणि मी काही दिवसापूर्वी काही सिरीज ऑफ लेक्चर घेतलं होतं याच्यावर, म्हणून विचार केला की चला की चांगली थीम भेटलेली आहे. ज्या प्रकारे इथं बळी महाराज कशा प्रकारे इथं स्तुती करतायत आणि भगवंताला जे मागत आहे बेसिकली त्याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं आहे. आणि जे सांगतात की हे अनेक योगी जरी असतील आणि अनेक वेगवेगळे निरपेक्ष ते लिहिलेलं आहे की अनेक प्रकारच्या योगी, कर्मी, ज्ञानी असे अनेक जर असतील त्यांना पण अशा प्रकारे हे भेटणं खूप कठीण आहे. पादा रविंद देशन्या अन्य ग्रंथ कुपात. तर या श्लोकामध्ये विशेष करून ज्यावेळेस दैन्यबोधिका प्रेयर म्हणतात त्याला, दैन्यबोधिका प्रेयर म्हणजे ज्यावेळेस आपण भगवंतासमोर येतो त्यावेळेस भगवंताचं आपण सर्वात पहिले गुणगान केलं पाहिजे. भगवान किती सुंदर दिसतात आणि भगवंताच्या भक्तांनी किती छान प्रकारे त्यांना ड्रेसिंग केलेलं आहे, ड्रेस बनवलेला आहे, हार बनवलेला आहे, हार आणलेले आहेत, फुलं आणलेले आहेत. बेसिकली जे काही सेवा करतात असं त्यांचं पण कौतुक करणं गरजेचं आहे भगवंतासमोर. आणि त्यानंतर आपली जे कंडिशन आहे ते भगवंताला सांगणं गरजेचं आहे. जे इथं बळी महाराज सांगतात, ग्रह अंधकूपात मी ह्या संसारामध्ये अडकलेला आहे, भगवंताला सांगतात आणि भगवंत साच्या समोर सांगतात. त्यामुळे भगवंतासमोर आल्यानंतर आपल्याला ते एक्सप्रेस करणं गरजेचं आहे की माझी सध्याची सिच्युएशन कशी आहे. आणि त्यानंतर मग भगवंताला मागणी करतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी अगोदर प्रार्थना केली पाहिजे आणि सगळ्या शेवटी वेळ भेटला तर मग आपल्यासाठी पण प्रार्थना केली पाहिजे की मला असं काहीतरी पाहिजे ज्या ठिकाणी मला भक्ताचा संघ हवा आहे आणि भक्तांचा आश्रय, बेसिकली तुमच्या कमळ चरणाचा आश्रय प्राप्त करायचा आहे. आणि किती सिस्टमॅटिक लिहिले त्याने विचार करा आता की पहिल्यांदा म्हणतात की भगवंताच्या कमळ चरणाचा आश्रय पाहिजे, मग लगेच खालच्या लाईनला म्हणतात की आणि भगवंताची कमळचरण थोडं वर येत होतं, त्याच्या अगोदर भक्ताचा संघ घ्यायला पाहिजे असं आहे. म्हणून खूप छान प्रकारे खाली लिहितात परत आणखी की हे कधी मिळू शकेल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या एकट्याने शक्य होणार नाही असं. त्यामुळे ज्यावेळेस थोर संताच्या संगतीत ज्यावेळेस मी येईन मग हे शक्य. जसं
तुलसी प्रार्थना पण आपण जे सकाळी म्हणतो ना, ते पण दैन्य बोधिका प्रेयर आहे. त्याच्यामध्ये पण खूप स्टेप बाय स्टेप येतात, की सुरुवातीला सांगत असताना हे दैन्य बोधिका प्रेयर खूप सारे नरोत्तमदास ठाकूरच्या पण आहेत. सुरुवातीला सांगत असताना म्हणतात की राधाकृष्ण सेवा पावो येई अभिलाषी. तर तिथून सुरू होते. 3 वेळेस म्हणतात त्या ह्याच्यामध्ये तुलसी महाराणीच्या प्रार्थनामध्ये, की ही माझी इच्छा आहे, ही माझी इच्छा आहे, राधाकृष्णाची सेवा करायची. ठीक आहे, ठीक. मग त्याच्यानंतर तिसऱ्या स्नाजामध्ये म्हणतात काय, की दुसरा स्नाजा येई निवेदन, येई निवेदन धरो सखीर अनुगत करो. असं सुरुवातीला राधाकृष्ण म्हणतात, पण नंतर म्हणतात की नाही, हे जे गोपीज आहेत ना राधाकृष्ण शिष्य, त्यांच्या शिष्याचे शिष्य जे आहेत, त्यांचे जे भक्तांचे भक्त आहेत, सेवकांचे सेवक आहेत, त्यांचं अनुगत, पहिले त्यांचं मी अनुसरण करतो, त्यांना पहिले फॉलो करतो, आणि मग त्याच्यानंतर मग राधाकृष्ण आहेत ना, असं. मग तेच जे मूड आहे का नाही, ते बली महाराजांचं मूड ते तसं दाखवलं त्याने. पहिले म्हणून की भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतो, त्यामध्ये ते मिळण्यासाठी मला पहिले भक्त पाहिजे. मला पहिले मी भक्ताच्या संघामध्ये येतो, मग तिथनं मला हे शक्य होईल ना, भगवंताचे चरण मला भेटतील असं. आणि मग स्वतःची कंडिशन पण त्यांनी सांगतात, म्हणून त्याला दैन्य बोधिका प्रेयर म्हणतात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, जे मी थोडं चिंतन करतो तो, की आश्रय घेणे, की आश्रय खूप महत्त्वाचं. मी 2-3 गोष्टीवर मी याच्यावर चर्चा करणार आहे आता पुढच्या जे 20 मिनिटे 21 मिनिटामध्ये, की आश्रय म्हणजे काय. जे इथं बळी महाराज ज्याची विनंती करत आहेत, की आपण कसं समजलं पाहिजे की आश्रय, त्याला इंग्लिशमध्ये शेल्टर म्हणतात. तर शेल्टर म्हणजे काय, त्याच्यानंतर शेल्टर म्हणजे आश्रय कसा घेतला पाहिजे, त्याच्यानंतर आश्रय कुणाचा घेतला पाहिजे, सोर्सेस, आश्रय घ्यायचा आहे परंतु त्याच्यामध्ये समस्या काय काय, का घेऊ शकत नाही, आणि सगळ्या शेवटी आश्रय घेतल्यानंतर आश्रय मी कसं दिला पाहिजे, असं मी एक स्टेप बाय स्टेप फॉलो करेन मी आता. खूप महत्त्वाचं आहे ते. आणि मग हे जे स्टेप्स त्याने सांगितले, भगवंताचा आश्रय नक्कीच आपल्या सगळ्यांना भगवंताचा आश्रय घ्यायचे, परंतु कशा प्रकारे आपण सुरुवात केली पाहिजे आश्रयाला आणि भगवंतापासून पोहोचलं पाहिजे असं. तर ज्यावेळेस मी हे थीम वाचत होतो, कारण की श्रीमद भागवतम जे आहे बेसिकली शिवाय लोकस्य भवाय भूतले, खूप छान श्लोक सांगतात तिथं, की ज्यावेळेस सगळे सुधू गोस्वामी सगळे नमेश सजेस येतात, पहिला प्रश्न त्याने विचारतात की हे जे परीक्षित महाराज आहेत ना, ते सगळ्यांना आश्रय प्रदान करणारे आहेत, आणि अशा आश्रय प्रदान करणारे जे सगळ्या जीवांचं हित आहेत, शिवाय लोकस्य म्हणजे सगळ्यांचं शुभ करणारे, किंवा त्यांचा आश्रय घेतल्यानंतर सगळ्यांचं शुभ होणार आहे, त्यांनी तो शाप थांबवू शकला असता, परंतु थांबवले नाही असं. जे दुसऱ्यांना आश्रय देणारे आहेत, त्यांनी कशा प्रकारे अशी का त्यांनी हे निर्णय घेतला की मी आता जाऊन गंगा तीराई बसणार आणि माझं पूर्ण जीवन म्हणजे अंत समीपर्यंत मी इथं येऊन मी सगळं सोडून येणार. हालांकी त्यांच्याकडे ताकद होती, त्यातला आपण कॉन्ट्रॅक्ट करायचे, म्हणून मोठा प्रश्न आहे, चर्चा आहे. तर आता याच्याबद्दल मी बोलतो परत आणखी पॉईंट्समध्ये. परंतु बेसिकली आश्रय, कारण की भागवतम, संपूर्ण भागवत आपल्याला हे शिकवते की आपण भगवंताचा आश्रय कसं घेतला पाहिजे, गुरुद्वारा आणि वैष्णवाद्वारा असं. आणि त्यामुळे ही कॉन्स्टंट थीम आहे, आश्रय कोणी आणि कसा घेतला पाहिजे. ओके, काही उदाहरणं सांगावं भागवतामधून जे तुम्हाला वाटतात की ह्यांनी आश्रय घेतला आणि कोणाचा घेतला, असं काही सांगा उदाहरणं. पहिल्या स्कंदापासून तुम्हाला आठवू शकता किंवा कुठलेही रँडमली सांगू शकता. काय उत्तराचं एकदम खूप छान माताजीने सांगितले की पायी म्हणजे सुरुवातीलाच म्हणतात की द्रौपदीने आश्रय घेतला, उत्तरानं सगळ्याच पहिले आश्रय घेतला, म्हणजे द्रौपदीने आश्रय घेतला. आणखी काय सांगितले माताजीने, कुंती महाराणी, कुंती महाराणी भगवंताचे श्री येते.
राईट. गजेंद्र 8व्या स्कंदामध्ये येतो. गजेंद्र भगवंताचा आश्रय घेतो. व्हेरी गुड. असं आणखी कोणी घेते आश्रय भगवंताचा? व्हेरी गुड. प्रल्हाद महाराज आश्रय घेतात. असं खूप छान. ध्रुव महाराज गुरुच्या मार्गदर्शनाखाली पण गुरु सांगतात तसं आश्रय घ्यायला जातात आणि घेतात. व्हेरी गुड. नारद मुनी आश्रय घेतात. कुणाचा आश्रय घेतात नारद मुनी? नाही, तू उलटं सांगितलं. व्यासदेव नारद मुनीचा आश्रय घेतात. नारद मुनी व्यासदेवचं घेतात आश्रय. गुरु आहेत ते. गुरु शिष्याचं कसं आश्रय घेणार? ओके. नारद मुनीच्या ज्या बालपणीच्या याच्यामध्ये ठीक आहे. बालपणीच्या जीवनामध्ये त्याने नारद जे दासीपुत्र नारद मुनी ते या भक्तिविधानच्या गोपबालक पण बरोबर आहे. माताही सांगतात की आश्रय घेतात. आणि तर हे कॉन्स्टंट थीम आहे की कोण कोणाचा आश्रय घेतो आणि कशा घेतो. बेसिकली आता मी सुरुवातीच्या पॉईंटला येतो. आश्रय म्हणजे काय? ठीक आहे. आता एकूण एकाचा आश्रय घेतात म्हणजे आश्रय म्हणजेच काय नेमके? आश्रय घेणे ठीक आहे, पण आश्रयाचे डेफिनेशन कसं करायचे तर त्याचे काही पॉईंट्स मी काढलो होतो. तर बघा, आश्रय म्हणजे वेअर वी डिराईव्ह आवर स्ट्रेंथ फ्रॉम. त्याला एक म्हणतात की जिथून मला माझी शक्ती भेटते किंवा ज्याचा शरण घेतल्यानंतर मला तिथून एनर्जी भेटते, शक्ती भेटते तुमच्यावर, त्याला म्हणायचं आश्रय. तर पहिली व्याख्या आश्रयाची. तर मी पुन्हा 4-5 असं 7-8 लिहून काढले मी. एक मिनटं. ओके. वेअर वी डिराईव्ह स्ट्रेंथ फ्रॉम म्हणजे सगळ्यात पहिले की आपल्याला कुठून शक्ती भेटते, मला कोणापासून शक्ती भेटते असं. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या जीवनात. मी ज्यावेळेस प्रभुपादांना नमस्कार करतो त्यावेळेस मला असं वाटतं की ठीक आहे, आता मी सेफ पोझिशनमध्ये. आता नमस्कार करणे, दंडवत करणे एक गोष्ट आहे, परंतु ज्यावेळेस आश्रयाची फिलिंग असते ना, ते फिलिंग म्हणजे मी पूर्ण तुमच्यावर निर्भर आहे असं ते फिलिंग वेगळी असते. त्याला म्हणायचं आश्रय. म्हणजे त्याच्यातून त्याला स्ट्रेंथ भेटते. जसं शिला प्रभुपाद मॉर्निंग वॉकमध्ये जात असताना सागर किनारे तुझा खेकडा असतो तो दिसतो एक, आणि ब्रह्मानंद प्रभूला म्हणतात की बघ ते खेकडा आहे ना त्याला थोडं पकड म्हणतात त्याला. आणि ब्रह्मानंद प्रभू मोठे धष्टपुष्ट एकदम असं आहे, आणि त्या खेकड्याच्या मागे पळतात त्याला पकडण्यासाठी. आणि असं पकडायला देतात तर इमिडिएटली त्यानं पाण्यात पळते परत. असं आता प्रभुपादांनी सांगितलं तर मी प्रयत्न करतो, मग आणखी थोडं पुढे नंतर परत येते पुढे ते असं आहे. मग त्याला परत पकडायला घडतात, त्यानं आणखी परत पाण्यामध्ये पळून जातं. 2-3दा होतं असं. आणि प्रभुपाद त्याच्याकडे बघून म्हणतात बघ तू किती मोठा आहेस, असं हे छोट्याशा एका किड्याला थोडं पकडू शकत नाहीस असं म्हणतात. असं कसं काय म्हणतात बाजूच्याला विचारून चर्चा चालूत असताना. मग प्रभुपादांना मग सगळे शांत बसले. प्रभुपाद म्हणतात बघ तू मोठा जरी असलास तरी छोट्या किड्याला पकडू शकत नाहीस, कारण ते मोठ्या समुद्राचा आश्रय त्याने घेतला आहे. त्याच्यामुळे तो छोट्याला पकडू शकतो. तो किती जरी शरीराने मोठा असेल, तो छोटा असला तर आश्रय कोणाचं घेतलं? मोठ्याचं घेतलेलं आहे, समुद्राचा आश्रय घेतलेला आहे. त्यामुळे तिथून त्याला ती शक्ती भेटते बेसिकली. म्हणून त्याला त्या सेफ पोझिशन असं आहे. जसं की खूप सारे उदाहरण देतात प्रभुपाद आश्रयाचे की तिथून त्याला शक्ती भेटते अशा. ठीक आहे. सेकंड, डिपेंडन्स. त्याला वाटते की मी त्याच्यावर आश्रित राहायला पाहिजे, त्याला हमेशा वाटते की त्याच्यावर डिपेंड राहायला पाहिजे. आपल्या सगळ्या व्यक्तीवर आपल्याला वाटत नाही त्याच्यावर डिपेंड राहायला पाहिजे, अवलंबून राहायला पाहिजे. पण काही व्यक्ती असतात की त्याला वाटतं की जीवनामध्ये काही होऊ दे, सगळ्यात पहिले फोन त्याला जाणार, सगळ्यात पहिले मेसेज त्याला जाणार. आनंदाची गोष्ट असो या दुःखाची गोष्ट असो, त्याला वाटतं की मी कुणावर तरी अवलंबून राहायला पाहिजे असं आहे. आश्रय घेणे म्हणजे त्याला वाटतं की डिपेंडन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. आश्रयामध्ये दुसरा पॉईंट जो आहे ते डिपेंडन्स असं. जसं प्रभुपाद सांगतात डिपेंडन्समध्ये की देर आर 2 वेज. एक कॅट वे असते, एक मंकी वे असते.
आश्रय घेण्याचे 2 प्रकार असतात. मंकी वेज आश्रय म्हणजे माकड कसं आश्रय घेते, माकडाची पिल्ले जर बघितलं तुम्ही तर माकडचं पिल्लं काय करतं, त्याला जर त्याच्या आईला पकडायचं असेल तर त्या माकडाच्या पिल्लेला त्या आईला पकडावं लागतं. आणि मग ते तुम्ही जर बघितलं असेल माकड जसं पक्षावर असताना झाडावर चढत असताना त्याच्या आईला पकडावं, त्याला त्याच्या आईला पकडावं लागतं असं आहे. आणि त्यानं पकडते आणि मग तिनं झाडावर घेऊन जायचा प्रयत्न करते. मध्येच हात सुटला पडला की परत त्यानं खाली लोळताना परत आई खाली येते आणि त्याला परत धरायला सांगते. मग तिनं धरतं, मग आईला वर चढावं लागते आणखी फांदीवर असं आहे. मग असं करत करत त्यानं शिकते, असं पडतं एक शिकते. हे झालं माकड वेणं आश्रय घेणं. दुसरं आहे की कॅटवे म्हणतात रूपात, मांजर. जर तुम्ही भेटला असाल एखादी मांजरीने असेल आणि तिने पिल्लं दिली असेल तर तिने काय करते की आपल्या तोंडामध्ये घेते त्या पिल्लाला आणि तोंडामध्ये घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे नेऊन देण्यासाठी इकडून घेऊन तिकडे जाते असं. पण त्याच ठिकाणी जर उंदीर राहिला असतात तर असं ते तोंड त्याच्यासाठी एकदम मृत्यूचं द्वार दिसलं असतं. पण त्या तोंडामध्ये जर मांजराची पिलं आहे तर त्याला काय वाटतं, अरे तोंडामध्ये पकडलं जातं, आता किती भीती वाटायला पाहिजे त्याला भीती वाटत नाही असं. त्याला तिथं आश्रय दिसते त्याचा असं. हालाकी तोंडामधल्या उंदराला भीती वाटलेली आहे पण त्याच्या पिलाला भीती वाटत नाही. तसं प्रभुपाद सांगतात की ज्यावेळेस आपण भक्तीमध्ये येतो इट्स लाईक ए कॅटवे भक्ती असते असं आहे की भगवंत आपल्याला पकडतात असं. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप सारे श्लोक आहेत भगवद्गीतामध्ये अर्जुनाला सांगत असताना भगवंत खूपदा आश्वासन पण करतात, मी रक्षण करतो, मी भक्तांचं रक्षण करतो, ज्यांना माझा आश्रय घेतलेला आहे मी त्यांचं जतन करतो, त्यांच्याकडे जे नाही त्याचं त्यांना मी पुरवठा करतो, जे आहे त्याचं रक्षण करतो. बरोबर ना, असे श्लोक भरपूर सारे श्लोक आहेत. तर हा झाला पहिला डिपेंडन्स. त्याला वाटतं की डिपेंड राहायला पाहिजे, त्याच्यावर डिपेंड राहायला पाहिजे. त्याच्यानंतर फेथ, जिथून त्याला त्याचा विश्वास येत आहे असं. त्याला विश्वास वाटतो, त्याला त्याच्यावर विश्वास ठेवावं वाटतं. आणि त्यानं सांगितलेलं कारण की हे फेथ खूप इम्पॉर्टंट आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं आहे की फेथ असं, विश्वास केव्हा ठेवायचा असं. त्याला ब्लाइंडली हे की फेथ. प्रभुपाद म्हणतात ना संपलं असं. त्याला रिचेक करायची गरज नाही त्याला, असं का म्हणले, कधी म्हणले, कसं म्हणले ना संपलं. ते म्हणले म्हणजे ते 100% दगडावरची रेग जसं म्हणतात तशा प्रकारे फेथ, फुल फेथ त्याच्यावर असतं. त्याला म्हणतं आश्रय. आश्रय म्हणजे कम्प्लीट फेथ असतं. त्याच्यानंतर आश्रय म्हणजे ज्या ठिकाणी त्याला रिव्हिलिंग हार्ट, त्याला आपलं जाऊन हृदय ओपन करावं वाटतं. आपण कोणालाही सांगत नाही आपल्या हृदयातल्या गोष्टी है ना. आपण अशा व्यक्तींना पकडतो की ज्या ठिकाणी मला वाटतं की मला बोललं पाहिजे, मला ओपन अप झालं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे. कोणाही व्यक्तीला जाऊन मी काही पण सांगत नाही. त्याला वाटतं की तो व्यक्ती कॉन्फिडेन्शियल ठेवेल मी सांगितलेलं, दुसऱ्यांना सांगणार नाही आणि मला मार्गदर्शन पण करेल मला पुढे जाण्यासाठी असं. मग ज्या ठिकाणी त्याला त्याचं हृदय ओपन करावं वाटतं असं आहे त्याला म्हणायचं ते आश्रय. म्हणजे अशा व्यक्तीच्या ठिकाणी त्यांना हृदय ओपन करतं असं, रिव्हिलिंग हार्ट. जसं एक्सचेंज जे सांगतात रूप गोस्वामी, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती प्रच्छती. जे गुह्यम आख्याती आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. ददाती तर आपण देऊ शकतो, लोकांना गिफ्ट देणे, गिफ्ट घेणे हे तर सोपं आहे. पण गुह्यम आख्याती आहे ना सगळ्यासोबत करत नाही आपण असं आहे. जसं चैतन्य महाप्रभूच्या पण आपण पास्टमध्ये बघतो, रामानंद राय चैतन्य महाप्रभू म्हणले की ते गुह्यम राहते आख्याती. तिथे एकदम सिक्रेट डिस्कशन, सार्वभौम भट्टाचार्य चैतन्य महाप्रभू सिक्रेट डिस्कशन असं. तिथं मग इन जनरल नाही, तिथं एकदम गुह्य डिस्कशन असतं भगवंताचे एकदम सिक्रेट पास्ट टाइम्स. मग इन जनरल पब्लिकमध्ये कीर्तन असं आहे आणि मग बॉडी सोल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असं, कीर्तन प्रसाद आणि सेवा. पण गुह्यम आख्यातीसाठी रिव्हील करायचं म्हणजे तिथं खूप महत्त्वाचं लागतं. आपल्याला आश्रय घेतलेल्या व्यक्तीपेक्षा आपण तर रिव्हील करू, सगळीकडे नाही करत आपण. व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे प्रत्येकाचं एक टॉपिक आहे ते वेगळा, ठीक आहे, कसं करायचं ते प्रॅक्टिकल लेवलला. जशा प्रकारे उदाहरणार्थ बघितलं तर नारद मुनी आणि व्यासदेव है ना. व्यासदेवानी त्यांचं हृदय ओपन करून त्यांनी नारद मुनी समोर बसले है ना. रूपात सांगायचे गुरु म्हणजे गुरुसमोर एखादा शिष्य असा आहे की ही शुड बी फुल इन फ्रंट ऑफ गुरु असं म्हणायचे, ही शुड बी नेकेड इन फ्रंट ऑफ गुरु म्हणायचे. आणि त्याच्यानंतर म्हणायचे की त्याला बेसिकली
ठीक आहे. तर ज्या ठिकाणी त्याला जे मग व्यासदेव जे आहेत त्यांचा हार्ट रिव्हील करतात नारद मुनीला. असं आहे, भरपूर काही केलं परंतु मला समाधान वाटलं आहे, आता काय करू सांगा, असं आहे ना. आपण बघतो 1.5 तर त्याला म्हणायचं रिव्हिलिंग हार्ट. शेल्टर म्हणजे ज्या ठिकाणी त्याला वाटतं की माझं हृदय ओपन केलं पाहिजे, असं मला सांगितलं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे भक्तासाठी, असं आहे मनातल्या गोष्टी सांगणं. त्याच्यानंतर ही फील प्रोटेक्टेड, त्याला वाटतं की माझं इथं रक्षण होतं, असं. मग ते शारीरिकदृष्ट्या रक्षण असो या त्याला मेंटली प्रोटेक्ट असो की इमोशनली प्रोटेक्शन, असं आहे. फिजिकल लेवल, इमोशनल लेवल प्रोटेक्शन लागतं त्याला, असं आहे. ही फील्स लाईक ए प्रोटेक्टेड. त्याच्यानंतर ही फील लाईक लव अँड केअर. त्या ठिकाणी वाटतं की त्याला मला इथं प्रेम भेटते, मला इथं माझी इथं काळजी घेतली जाते, असं आहे. त्या ठिकाणी त्यांना आश्रय. त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर बाकीचं आहे की मटेरियल फॅसिलिटी, जे आता बाह्य दृष्टीनं बघितलं तर सगळ्यात शेवटी म्हणजे ज्या ठिकाणी आश्रय घेतो म्हणजे त्या ठिकाणी त्याला मटेरियल फॅसिलिटीज, भौतिक सुखसुविधाच्या जे सुविधा आहेत किंवा वस्तू आहेत ते प्रोव्हाइड करत देतात, असं त्याला म्हणायचं आश्रय. तर हे आश्रयाचे काही 7-8 पॉईंट मी थोडं चिंतन करत मी हे 2-3 सिरीजवर येतो. मग एक पॉईंट घेऊन भरपूर डिस्कशन केले त्याचे. पण बेसिकली आता मी तुम्हाला डिस्कस करतो आता पुढचे 5 मिनिट आता की कशा प्रकारे भगवंताचा आपण आश्रय कसं घेतला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचे 5 मिनिट परत मी डिस्कस करतो की आपण आश्रय मग आता आपण कसं घेतला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग 5-5 मिनिट करत कसं प्रॉब्लेम काय येतात त्याच्यामध्ये आणि कसं दिला पाहिजे. सगळ्या शेवटी देणं महत्त्वाचं आहे, कारण आपण इथं आलो आहे तर आपण घेतली पाहिजे, दिलं पण पाहिजे, दोन्ही गोष्टी. PPT कुठं सेव्ह केलंस? तर जशा प्रकारे इथं आपण बघतो की आश्रय हे केवळ भगवंतच आहेत. आता हे सगळं राधेश्याम पुरुष आहे, माझं काहीच नाही इथं, मी कॉपी पेस्टवाला माणूस आहे. एकदम सुपर फास्टमध्ये जातो मी आता. का आपण भगवंताचं आश्रय घेतलं पाहिजे? कारण की भगवंताकडे आपल्याला जे पाहिजे ते सगळं त्यांच्याकडे. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला कोणाचा आश्रय काय घेऊ वाटते, कारण की त्याच्याकडे काहीतरी पाहिजे ना देण्यासाठी, असं आहे, तर त्याच्याकडे जाईल ना. आर्थिक भौतिकदृष्ट्या बघू किंवा आध्यात्मिकदृष्ट्या बघू. तर आध्यात्मिकदृष्ट्या मला त्यानं शरण देण्याचं पात्र आहे म्हणून मी त्याच्याकडे जाणार ना. कोणीही ते मग आता भगवंत, कारण की बली महाराज अशा प्रकारे इथं प्रार्थना करतात, मला का भगवंताच्या चरणाला मला हे घ्यायचं, कारण भगवंतामध्ये सगळ्या जे आपल्याला पाहिजे, कारण की ते सगळ्यांना त्याने आशीर्वाद देतात. थोडं पुढे मोठं आहे का बाहेर हे पुढे. ठीक आहे. तर आपण इथं बघतो की भगवंत इज अ ग्रेटेस्ट टीचर. की इवन अर्जुनाला त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी ही पेशंटली अर्सन. हाऊ मेनी क्वेश्चन्स? 574 क्वेश्चन्स म्हणतात. ओव्हर 18 काउन्सिलिंग सेशन्स. 18 काउन्सिलिंग सेशनमध्ये आहे ना, काउन्सिलिंगचे सेशन घेतो. 18 सेशनमध्ये एवढे सगळे प्रश्न त्यांनी सॉल्व केले. ही इज अ बेस्ट डिसायपल अँड सर्वंट ऑफ गुरु. दोन्ही ठिकाणी एक उच्च उदाहरण दाखवलं. एक श्रेष्ठ शिष्य आणि श्रेष्ठ गुरु म्हणून सुद्धा आहे. अशा प्रकारे बघतो आपण सांदीपानी मुलीच्या आश्रमामध्ये. याचं काही उदाहरण सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे, बाकीचे आतापर्यंत आपण ऐकलेलंच आहे. बेस्ट जॉय गिविंग सन आहे का, प्रत्येकांना वाटतं असा मुलगा असलं पाहिजे, आनंद देणारा. मोस्ट ब्रिलियंट स्टुडंट, एखाद्या गुरुला पण वाटतं की हुशार विद्यार्थी असला पाहिजे आणि सगळ्यांना वाटतं की हुशार असलं पाहिजे. इज अ बेस्ट फ्रेंड. इथं भगवंत सांगतात आणि म्हणूनच म्हणतात की अर्जुना मी तुला सांगतो भगवद्गीता, कारण की यू आर माय बेस्ट फ्रेंड. इज बेस्ट मास्टर ऑल्सो. पांडवाला प्रत्येक ठिकाणी गाईड करण्यासाठी त्याने राहायचे, कुठल्या पण सिच्युएशनमध्ये. इज अ बेस्ट मास्टर, ज्याचे शरण घेतल्यानंतर त्याला नक्कीच त्याचं रक्षण होतं. बेस्ट रेसिप्रोकेटर. बघा इतकी सुंदर, मी चित्र बघूनच मी विचार केला की भगवंत असे आहेत की ते सगळ्यासोबत रेसिप्रोकेट करू शकतात. आपण आपल्यासमोर असलेली एका व्यक्तीसोबत रेसिप्रोकेट करू शकतो किंवा हार्डली आपण एक दुसऱ्याकडे बघू शकतो.
आता माझ्यासमोर एवढे जण बसले, तुम्ही सगळीकडे बघू शकत नाही, परंतु भगवंत कसे आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे का नाही. सर्वस्व चाम हृदय संनिविष्ट, प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या माइंडमध्ये काय चाललं त्यांना आपण सांगण्याच्या अगोदर सगळं सेन्स होते. त्याच्यामुळे कुठली व्यक्ती भगवंताला बघण्यासाठी आलेली आहे आणि कुठल्या भावनेमध्ये आलेली आहे त्याच्याबरोबर त्याच्यासारखं रेसिप्रोकेट करतात. असं आहे काय, किती छान आहे का नाही. जर तुमच्यासमोर कोणी आला म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं रेसिप्रोकेट करत असेल, छान वाटेल म्हणजे तुम्हाला, नक्की चांगलं वाटेल, आहे काय. सांगण्याच्या अगोदर त्यानं असं केलं म्हणजे किती खुश होतो आपण, सांगितल्यानंतर पण सांगण्याच्या अगोदर जर की रेसिप्रोकेट केला खूप छान वाटतं. सो कृष्णा रेसिप्रोकेट्स हे मथुराच्या सीनमध्ये बघू शकतो आपण. असं इज द बेस्ट किंग ऑफ द्वारका, बेस्ट वर्शिपर ऑफ द डिव्होटीज. हे बघतो आपण सुदामा पास्ट टाईममध्ये. इवन आपल्याला त्याने दाखवतात कशाप्रकारे आपण वैष्णवांना आपण आदर केला पाहिजे. आणि बेस्ट प्रोटेक्टर, की रक्षण पण केलं त्याने. कुठली सीन आहे, ब्रह्मासरची सीन आहे. त्याच्यानंतर बेस्ट हजबंड, एवढे मोठे महल बांधून 16,000 पण वाटेल, आहे ना. बेस्ट स्कूलमेट ऑल्सो, आहे ना. आपल्याला वाटतं ना वर्गमित्र छान असला पाहिजे असं शाळेमध्ये, तर बेस्ट स्कूलमेट ऑल्सो. ऑलवेज जॉयफुल अँड गिविंग जॉय टू हिज डिव्होटीज. असं स्वतः आनंदी आहेत, भगवंतांनी सगळ्यांना आनंद देतात. बेस्ट नोन फॉर सिम्प्लिसिटी, एकदम सरलता आहे. एवढं सगळं आहे कारण की सगळं असलेलं ऐश्वर्यपूर्ण असलेल्या व्यक्तीकडे सरळता असणे गुण खूप आवड असतं. असं ज्यांच्याकडे सगळं आहे पण भगवंत तसे आहे. मास्टर ऑफ कम्युनिकेशन, कॅन यू इमॅजिन, की एवढं सगळं अशा प्रकारे कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. मला आणखी आठवतं भक्तिरसायन स्वामी महाराजांनी आम्हाला 3 दिवस क्लास दिला, हाऊ टू कम्युनिकेट. असं तर आमचे 3 दिवस 2-2 तासाचे सेशन झाले. ते कला आहे त्याची, कम्युनिकेट करणे, बोलणे, कसं बोलतो आपण, असं आहे. अनुद्वेग करम वाक्यम, असं आहे. तर त्याच्या एक शब्दावर त्याचं आहे. पण बेसिकली भगवंत कसं बोलतात, ओशन ऑफ नॉलेज, ज्ञानाचा भांडार आहे. वेदेशचे सर्वे अहमे विद्य म्हणतात भगवंत. गुणपुरुषोत्तम भगवंत आहे. अनवद्यम, हे खूप महत्त्वाचं वाटलं मला. कृष्णाचे काही नावं आहेत, अनविद्य, अनवद्यम, अकुंठ, विकुंठ, धिष्ण्यम, काही शब्द येतात भागवतामध्ये ग्लोरिफिकेशनमध्ये. त्याच्यातला पहिला शब्द की देर आर नो डिस्क्रिपन्सीज इन पर्सनल कंडक्ट और कॅरेक्टर ऑफ अ पर्सनॅलिटी ऑफ गॉडेड, ही इज इटर्नली फॉल्टलेस. अशी व्यक्ती आहे, त्याचा आश्रय कसं काय बळी मारत घेत, कारण की त्याच्यामध्ये दोषच नाहीत बिलकुल. त्याला अनवद्य म्हणतात, ठीक आहे. त्याच्यामुळे थोडी तरी कमतरता असली की आपण त्याचा विचार करतो, पण याच्यामध्ये कमतरताच नाही कशाची. अनवद्य, स्पॉटलेस कॅरेक्टर म्हणतात, एकदम शुद्ध, त्याला म्हणजे अनवद्य. या हे पास्ट टाईम भेटल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असतील. आणि ही हॅज डिवाईन मार्किंग्स ऑन हिज लोटस फीट. अनंत पारम, हे पण महत्त्वाचा शब्द आहे, की एखादा व्यक्ती आपल्याला कशाचं लिमिटेशन आहे, त्याच्या वेळेचं बंधन पण नाही. अनंत पारम, नॉट लिमिटेड इन टाईम ऑल्सो अँड स्पेस ऑल्सो, ठीक आहे. तर दोन्ही गोष्टी, ही ऑलवेज अवेलेबल. कृष्णा इज ऑलवेज अवेलेबल. कुठल्या व्यक्तीचं अपॉइंटमेंट घेतलं तर आपण 5 मिनिट 10 मिनिट, पण भगवंताचं अपॉइंटमेंट तुम्हाला कधी पण या मंदिरामध्ये 24 तास अवेलेबल. रिट्रिव्हिंग गुरु सन फ्रॉम यमलोक, असे त्याने ॲक्ट केले की जे दुसऱ्यांना शक्यच नाही. इवन भगवंत विष्णूसुद्धा त्यांचे दर्शन घेण्यासाठी लाला येत असतात. सो या, तर अशा प्रकारे वरुणा ऑल्सो प्रेस, वरुण त्या ठिकाणी हे शब्द सांगतो. सर्वज्ञ, हे खूप महत्त्वाचं, हे क्वालिटी सांगतो तो. असं की कशाप्रकारे बिलुमंगल ठाकूरच्या समोर येऊन त्यांना ऐकत बसतं, तिथं त्यांनी गीत गात असताना. सर्वज्ञ दिसणार, त्यांना दिसत नाहीत पण त्यांनी येऊन बसतात तिथं. सर्वज्ञ, त्यांना माहीत आहे कोण कुठल्या विचारानं माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. ईश्वरम, ईश्वर म्हणजे मास्टर, कंट्रोलर, सगळ्यांची कंट्रोल. बघा याच्यामध्ये आश्रय देतात भगवान, सगळं ब्रजवासींना आश्रय दिलेलं आहे, ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. तर भगवंतांनी आश्रय सगळ्यांना दिले, ते प्रदान केले. आणि ब्रजवासी म्हणले त्यांना कृष्ण कृष्ण महाभाव, हे राम मोग विक्रमा, खूप सारे चांगले श्लोक येतात भागवतामध्ये. ज्या ठिकाणी पण सेम कंडिशनमध्ये ज्यावेळेस बघितलो आपण, ज्यावेळेस देवतावर संकट येतं ते पण भगवंताकडे आश्रय घेण्यासाठी येतात. कुठं कुठं संकट आले, कुठं संकट आले सांगा बरं. देवतावर भगवंताकडे पळत आले लगेच आश्रय घेण्यासाठी. समुद्रमंथनमध्ये आणखी बली महाराज पण, बरोबर आहे. आणखी त्याच्या अगोदर 6व्या कॅन्टमध्ये आणखी आले बघा. बरोबर आहे सांगा.
हिरण्यकशिपूच्या वेळेस हिरण्यकशिपूने ज्यावेळेस पूर्ण टेरराईज केली युनिवर्स त्यावेळेससुद्धा सगळे देवी देवता पळत आले भगवंताकडे. खूप सारे पिरियड आहेत. दुसरा कॅन्टो, सेकंड कॅन्टो, थर्ड कॅन्टो, सिक्स्थ कॅन्टो, हे सगळे डेमिगॉड्स आहेत. म्हणजे देवी देवता पळत येतात भगवंताकडे. व्रतरासुरच्या लीलामध्ये इंद्रदेव तर हमेशा येतात काही झालं की, असं आहे. पण कशासाठी येतात? स्वतःला प्रोटेक्शन घेण्यासाठी. आता हे जे दिलं आहे आपले ना, असं आहे. व्रजभाषेत सगळ्यांना म्हणतात भगवंताला तुम्ही आमचं रक्षण करा, पण आमच्यासाठी नाही. बघा हे तुमचे गायी आहेत ना, हे पाण्यामुळे त्यांना त्रास उरले, तुमचे भक्त आहेत ना त्यांना त्रास उरले. स्वतःच्या आश्रयासाठी बोलत नाहीत भगवंताला, भक्तांच्या आश्रयासाठी बोलवतात. हेच तर फरक आहे देवतामध्ये आणि भगवंताच्या भक्तामध्ये. असं की देवता विचार करतात की माझं रक्षण कसं होईल म्हणून मी भगवंताकडे जातो, पण मी तसं करत नाही. भक्त विचार करतात दुसऱ्याचं रक्षण कसं होईल, त्यासाठी भगवंताला बोलवतात. दोन्हीमध्ये फरक आहे. अकुंठ, विकुंठ, दिशनम, हे पण 2-3 वर्ड खूप महत्त्वाचे. फॉर्टलेस असं म्हणजे अकुंठ जिथं म्हणतात का असं वर्ल्ड म्हणजे जे स्पिरिच्युअल वर्ल्ड त्याला अकुंठ म्हणतात, ज्यामध्ये विकुंठ नाही, म्हणजे ते काही चिंता नाही. दिशणे म्हणजे अशा वर्ल्डमध्ये जाण्यासाठी सगळ्यांना नक्कीच आवडेल, आणि म्हणून आपण भगवंताचा आश्रय इथं घेतला पाहिजे. ठीक आहे, ते झालं पहिली PPT. आता आश्रय आपण आता मी तुझं सांगतो तुम्हाला की कशा प्रकारे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेन्स ऑफ बिलॉंगिंग इन स्पिरिच्युअल लाईफ. आर्ट ऑफ रिसिविंग सेक्टर. आता आपण आश्रय कसा, एक मिनटं, सिक्स वेज, 6 प्रकारे आपण कशा प्रकारे आश्रय आपण घेतला पाहिजे आता, आणि 6 प्रकार कसा आश्रय दिला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये मी आश्रय कसं काय घेत नाही ते पण सांगतो तुम्हाला. आता आश्रय घेण्याचे आश्रय आपण कसा घेतला पाहिजे, किंवा आपण बघू बी शकतो की मी खरा आश्रय घेतोय का नाही, आपला स्वतः सेल्फ टेस्ट. आश्रय घेणारा व्यक्ती जो आहे ही एन्क्वायर अँड लर्न अबाउट स्पिरिच्युअल वेलफेअर, हे खूप महत्त्वाचं आहे. याचे लक्षण आहेत. आता रिसिव्हिंग कसं रिसिव्ह केलं पाहिजे बघा. त्याच्यामध्ये कसं ह्या पिक्चरमध्ये बैठल्या लक्षात येतं तुम्हाला की कशा प्रकारे परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामीचा आश्रय घेण्यासाठी बसले जाते असं. आणि आश्रय विशेष करून आश्रय कसे घेतात सांगा बरं. ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय वाटतं आश्रय कसं घेतात त्याने? हां बरोबर. कशाचा आश्रय घेतात? ओके, ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला कशाचा आश्रय घेतात त्याने? म्हणजे परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामीचा आश्रय घेतात, पण कशाचा आश्रय घेतात नेमकं याच्यात पिक्चरमध्ये? बरोबर आहे का? उपदेश, वाणी खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आश्रय आहे ना, हे इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला आश्रय फाइंड आउट करता आला पाहिजे. दरवेळेस आपल्यासमोर गुरु असतीलच असं नाही, पण गुरुचे आदेश आणि कृपाचे आदेश आपल्यासोबत हमेशा असतात. मला असं उदाहरण सांगा भागवतामध्ये ज्याने गुरुच्या आदेशाचा आश्रय घेतला. पहिल्या स्कंदामध्ये दिसेल तुम्हाला 1.14. अच्छा हां ओके. ध्रुव महाराजांनी सांगितले 4थ्या स्कंदामध्ये. नारद मुनीने सांगितले, जसं सांगितले तसं ॲज इट इज त्याने फॉलो केलं. प्रल्हाद महाराजांना उपदेश ओके. प्रल्हाद महाराजांना बरोबर आहे गर्व म्हणजे ठीक आहे असताना उपदेश दिले होते कयाधूला त्यावेळेस ऐकताना. एक्झॅक्टली असं. आणखी थोडंसं जे पर्टिक्युलरली लक्षात येतं की त्याने त्या आदेशाचा आश्रय घेऊनच पुढचं जीवनभर काढलं त्याने. व्हेरी गुड. मरगारेने आदेशाच्या गुरुचा आवडून पुढचं आयुष्य काढले. व्हेरी गुड. माताजी याने जीवन दिले पूर्वजांच्या त्यांच्या गुरूंच्या आदेशासाठी जीवन दिले एकदम पूर्ण. व्हेरी गुड. व्हेरी गुड. अर्जुन कसं येईल मी सांगता? वेल मी तेच उदाहरण बघत होतो अर्जुनाचं. सांगा. व्हेरी गुड एक्झाम्पल. ज्यावेळेस भागवतामध्ये 1:14 येते की ज्यावेळेस कृष्णे स्वधाम बघते, ज्यावेळेस भगवंत जातात धाममध्ये, मग त्यावेळेस त्याने आश्रय सोडून जातात. कशाचा? भागवतमचा आश्रय ते सोडून जातात. सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी भागवतम देऊन जातात आश्रय घेण्यासाठी. मग ज्यावेळेस अर्जुन आणि युधिष्ठिरच्या ज्यावेळेस येतो द्वारकेहून इकडे परत हस्तिनापूरकर, त्यावेळेस खूप नाराज होतो असं आहे. आणि नाराज झाल्यानंतर मग युधिष्ठिर महाराज घेतात, अरे एवढं काय नाराज झालंस तू? कुणाचं तू अपराध केलास का? लहान मुलाचा अपराध केलास का? ब्राह्मणाचा अपराध केलास का? वयस्कर माणसाचा अपराध केलास का? ब्राह्मणाचा ऐकला नाहीस तू?
किंवा कुणाची सेवामध्ये त्याला गरज आहे परंतु तिथं त्यांची सेवा केलीस, ती अपराध केलास, तू एवढं का नाराज दिसतोस तुम्ही? आणि मग सगळ्या शेवटी सांगतात की नाही, मी नाराज दिसते कारण की भगवंत ह्या जगातून आता सोडून अध्यात्म जगामध्ये गेले, गोलोकमध्ये गेले, त्यामुळे मी नाराज झालो. परंतु त्या क्षणाला ज्यावेळेस एकदम हतबल झालेला अर्जुन मग इमिडिएटली रिकलेक्ट करतात त्याने की मला भगवद्गीतामध्ये भगवंताने कुठले उपदेश सांगितले होते असं आहे. म्हणून 1.15 जे आहे आपला पहिल्या स्कंदामधला 15वा चॅप्टर, खूप छान चॅप्टर, ज्या ठिकाणी अर्जुन स्ट्रेंथ, जे माझा पहिला पॉईंट होता आश्रय, तिथून त्यानं स्ट्रेंथ घेते. त्यानं ही डिराईव्ह द स्ट्रेंथ फ्रॉम इन्स्ट्रक्शन ऑफ स्पिरिच्युअल मास्टर, हे सगळ्यात हायेस्ट आहे. त्यांच्या गुरुच्या आदेशाकडून त्याला शक्ती भेटते. बघा प्रभुपाद हमेशा सांगतात की मला एक क्षणसुद्धा असं वाटलं नाही की मी गुरुपासून दूर आहे. आता गुरु कुठं सोबत होते, परंतु गुरुचा आदेश सोबत होता असं आहे. कारण की गुरुच्या आदेशाचं हमेशा चिंतन चालू होतं त्यांचं. पण गुरुच्या आदेशापासून एक सुद्धा क्षण दूर नव्हते त्याने. पण प्रभुपाद वॉज डिराईव्हिंग द स्ट्रेंथ फ्रॉम इन्स्ट्रक्शन ऑफ द स्पिरिच्युअल मास्टर. खूप महत्त्वाचं आहे की प्रभुपादांना शक्ती कुठून भेटत होती, कारण त्याच्या आदेशाकडून त्याने स्ट्रेंथ घेत होते. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस हताश होतो आपण असं आहे किंवा आम्हाला वाटतं की आता काही करण्यासारखं नाही, आता काय केलं पाहिजे, इमिडिएटली आपल्याला ते इन्स्ट्रक्शन आठवलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा आदेश आठवलं पाहिजे, त्याचं स्मरण झालं पाहिजे. मग प्रभुपादाचं स्मरण जरी झालं आपल्याला तिथं स्ट्रेंथ भेटते लगेच आपल्याला त्याला ओव्हरकम करण्यासाठी सिच्युएशनला असं आहे. मग खूप महत्त्वाचं आहे की गुरुचे आदेश, इवन दीक्षा घेत असताना दीक्षा आपण बोललेलं आहे, आपण वचन दिलेलं आहे. वचनाचं ज्यावेळेस तुम्ही आठवण करताना मग बघा तुम्ही जपामध्ये कसं इम्प्रूव्हमेंट होतं. एव्हरी राऊंड, प्रत्येक राऊंडला विचार केला की म्हणजे गुरुनं मला सांगितलं सो आम्हाला जप करायचं, हे जप करायचं, असं करायचं. चालू होण्याच्या अगोदर तुम्ही त्यांचं स्मरण करून जर विचार केला की मी हे वचन घेतलं आहे त्यांच्यासमोर, असं आहे, मी हमेशा करतो ते असं आहे. मग बघा तुमचं राऊंड कसं चेंज होतं आहे. आता जप तर करणार होता, फक्त एक थॉट मनामध्ये आणला त्याचा विचार की अरे म्हणजे गुरुनं सांगितलेलं मला गुरुच्याच प्रसंगासाठी मला ह्या पुढचा राऊंड करायचा आहे बस. असं मी प्रभुपादांना वचन दिलं आहे, प्रभुपादासमोर गुरुसमोर असं आहे, मला तुम्ही शक्ती द्या मला पुढचा राऊंड करण्यासाठी. थॉट आलेला तुम्ही बघा तुम्ही जपाची क्वालिटी चेंज होते लगेच पटवून, कारण त्या इन्स्ट्रक्शनमध्ये खूप शक्ती आहे असं आहे. म्हणून अर्जुन ज्यावेळेस हतबल होतो मग युधिष्ठिर महाराजांना प्रॅक्टिकली रडतो. तिथं रडलं उदाहरण असं येतं की त्यांना प्रॅक्टिकली ही वॉज क्राईंग असं. पहिले 2-3 श्लोक येतात 15 चॅप्टरचे, पहिले 3 श्लोक 15 चॅप्टर, त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतात की अंजू रडत होता, एकदम बसला त्यांना आता आठवण करण्यामध्ये. परंतु ज्यावेळेस त्यानं आठवायला सुरू केलं भगवंताचे आदेश, इमिडिएटली उठून त्याला असं शक्ती आल्यासारखं झालं. मग त्यानं पुढे कंटिन्यू केलं. तसंच उद्धवजीचं बघतो आपण. उद्धवजी पण की उद्धवजीला वाटलं की नाही आता भगवंत माझ्या अगोदर चालले की नाही, मला राहूच वाटणार नाही म्हणजे आता असं. परंतु केवळ भगवंताने म्हटले होते, त्यांना आदेश दिले की नाही तू बद्रिकाश्रममध्ये जायचे तुला, आणि तिथल्या जे ऋषीमुनी आहेत मी जाऊ शकलो नाही, पण माझ्या जागी तू माझा उपदेशक म्हणून जा आणि त्यांना मी जे सांगितले त्यांना जाऊन तुला सांगायचं. मग उद्धवजी सांगतात की 11व्या स्कंदामध्ये मी जगलो, कारण की कुणासाठी जगलो, भगवंताच्या आदेशासाठी जगलो. मग माझ्यासाठी जगलो नाही, मला तर राहायचंच नव्हतं म्हणतात, पण भगवंताने आदेश दिला त्याच्यासाठी मी जगलो, म्हणून मला त्या बद्रिकाश्रम जायचं होतं म्हणून असं. मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये हे आहे की आदेशाकडून स्ट्रेंथ घेणे. सगळ्यात जास्त जे शक्ती भेटते ना हे आदेशाकडून भेटते. बघा ना सगळे गोस्वामीज असं आहे जे कार्य केले एक चैतन्य महापुरुषाच्या आदेशानुसार असं आहे. पण त्या आदेशाला विसरू द्यायचं नाही कधीच. जेवढं तुम्ही त्याचं आठवण कराल ना तेवढं तुम्हाला त्याच्याकडून शक्ती तुम्ही घेऊ शकता त्या आदेशाची. कारण की एकाकी आमार नाही पाया बरं, खूप महत्त्वाचं भक्तिविनोद ठाकूर सांगतात. त्याच्यामुळं वैष्णवाचा म्हणून तर संघामध्ये आल्यानंतर ते लक्षात राहतं भगवंताचं. म्हणून बघा ह्या पिक्चरमध्ये सुद्धा आपण बघतो की कन्व्हर्सेशनमध्ये एकूण एकाचा आश्रय त्यांनी घेतला. सरळ सगळेजण आदेशाचा आश्रय घेतला. तुम्ही बघा कपिल मुनी देहूती माता देवा आदेशाचा आश्रय घेतला त्यानं असं. कपिल मुनी निघून जातात कपिलदेव, परंतु तिनं आश्रय कशाच घेते, पूर्ण जीवन काढते कपिलदेवच्या इन्स्ट्रक्शनवर असं आहे. बघा इथे ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी युधिष्ठिर महाराज डिराईव्हिंग स्ट्रेंथ फ्रॉम नारद मुनी असं राजस्व यज्ञामध्ये ते बघतो आपण. म्हणून तर 7वा स्कंद सुरू होतं. त्या आदेशामुळेच त्याने पुढे हे करतात, हात बोलवून जातात पूर्ण असं. इथं हे तर माझं फेमस एक्झाम्पल आहे नारद मुनी याचं. हिअर इन्स्ट्रक्शन इगरली. आश्रय घेणारा व्यक्ती जे आहे ना त्याला कसं कळतं मी रिसीव्ह करलो का नाही इन्स्ट्रक्शन, मी घेऊ लागलो का नाही, त्यानं खूप उत्साहाने ऐकते त्यानं.
असं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की चैतन्य महाप्रभू दाखवतात की उत्साहाने ऐकतात. टोटा गोपीनाथचं आपण बघतो तिथं चैतन्य महाप्रभू भक्त सगळे बसतात. आता उत्साहाने ऐकणे म्हणजे काय, ते राधेश्यामपूरचं इंटेलिजन्स खूप चालतं. असं आहे पूर्ण एकदम. त्याचे डोळे कसे असले पाहिजे, त्याचे पाय कसे असले पाहिजे, त्याचे कान कसे असले पाहिजे. इथून सध्या उत्साहामध्ये दिसला का दिसलं पाहिजे. आता उत्साहामध्ये कसं दिसला पाहिजे, अटेंटिव्ह म्हणजे हिअरिंग मिस वॉट लुकिंग ॲट पर्सन टॉकिंग इयर्स, असं कानं खडे होऊन त्यानं ऐकलेलं आहे. पोझिशन हृदयातून एकदम त्याला असं फिलिंग होत आहे. डोक्यामध्ये विचार चालू आहेत, काय ऐकलेलं आहे, असं एवढे सगळे प्रोसिजर आहेत. खूप डिटेल आहे. तर अशा प्रकारे एकदम सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. होल बॉडी लिसनिंग, असं नाही की फक्त कानं लिसनिंग करले आहेत. बेसिकली पूर्ण शरीर ऐकलेलं म्हणजे पूर्ण शरीर ऐकलं आहे त्याचं. व्हेरी गुड. अप्लाय इन्स्ट्रक्शन फेथफुली, हे त्याचं तिसरं हे आहे की त्याला वाटतं की मी ऐकलेला उपदेश, परंतु मी प्रामाणिकपणे मी त्याचं पालन करायचा प्रयत्न करेन. जसं माताजीने सांगितलं, गुरु महाराज मृगारी एक्झाम्पल. असं अप्लाय इन्स्ट्रक्शन फेथफुली, विश्वासानं त्याला अप्लाय करू. सर्व गुरु अँड अर्न हिज ब्लेसिंग. असं आहे. ज्यांना आश्रय घेऊ लागले ना, तर त्याच्यामुळे त्याला वाटते की नाही, मला गुरुनं आश्रय दिला तर मला त्यांच्यासाठी काहीतरी सेवा केली पाहिजे. आणि कशासाठी सेवा केली पाहिजे, टू सॅटिस्फाय अँड प्लीज गुरु, त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्या समाधानासाठी मला केलं पाहिजे. असं आहे. केवळ एकच उद्देश होता प्रभुपादांचा की त्यांच्या गुरुला कसं प्रसन्न करायचं. असं. आणि त्यामुळेच त्याने की अशा प्रकारे आश्रय त्याने घेतलेला आपण दिसून येतो, त्यांच्या ॲक्शनमध्ये दिसून येते. आपण आश्रय कसं घेतो ते आपल्या ॲक्शनमध्ये दिसून येतं. प्रभुपादाने ॲक्शन करून टाकले होते, बोलण्यामध्ये नाही, कृतीमध्ये दिसून येते कुणाचा आश्रय तो घेतो आहे. कृती व्हेरी इम्पॉर्टंट. आणि किती जरी ॲडव्हान्स झालं तरी त्यांना शेवटी विसरत नाही. आता मी खूप शिक्षण झालं तरी मी गुरुला कधी विसरत नाही. असं आहे. कन्सल्ट गुरु इवन वेन यू आर ॲडव्हान्स्ड, तरीसुद्धा त्याने गुरुकडून विचारतो. त्याला मग त्याचं आश्रय हे घेणे, त्याचे हे पॉईंट्स होते, 6 पॉईंट्स. असं आहे. आता पण आश्रय का घेऊ शकत नाही सांगा, का कुणाला आश्रय घेऊ वाटत नाही सांगा. आता आश्रय देण्याकडे तुम्ही आता 6 पॉईंट आणि संपवतो. का कुणाला आश्रय घेऊ हे करू वाटत नाही सांगा बरं. हे झाले 6 पॉईंट सांगितले तुम्हाला आता मी, कसं घ्यायला पाहिजे. पण का कुणाला घेऊ वाटत नाही आश्रय, काय ऑब्स्टॅकल, काय प्रॉब्लेम, काय आश्रय घेण्यामध्ये सांगा. व्हॉट आर द ऑब्स्टॅकल्स इन रिसिव्हिंग आश्रय. भौतिक इच्छा आहे. आणखी माताजींनी खूप छान प्रकारे सांगितलं. एकदम रूट कॉज जे आहे की अहंकार खूप महत्त्वाचा आहे, की त्याला नको वाटतं, त्याला ते करायलाच नको वाटतं. असं अहंकार असं आहे की त्याला ते नको वाटते. का मी या व्यक्तीला पालन केलं पाहिजे, का मी याचं ऐकलं पाहिजे. प्रभुपादांना विचारायचे भक्त सुरुवातीला, प्रभुपाद तुम्हाला नमस्कार करू वाटणार नाही, का म्हणून करा, कारण की अमेरिकेचं कल्चरच आहे इंडिपेंडेंट मेंटॅलिटी, त्यांना कुणाला फॉलो करू वाटत नाही. असं. आणि विशेष करून तर महाराज क्लासमध्ये सांगितले की जे वयस्कर लोक आहेत त्यांची तर बिलकुलच ऐकायचं नाही, त्याची मेंटॅलिटी ठरलेली असते अमेरिके भागाची. आणि प्रभुपाद तर एवढे वयस्कर, आणि त्यांना स्वतःहूनच शिकवायचे सगळ्यांना. मग ते म्हणायचे की प्रभुपाद तुम्हाला नमस्कार करू वाटणार नाही. प्रभुपाद म्हणायचे करत राहा, तुला कळेल नंतर कसं काय करायचं ते. तू करत राहा पहिले. खूप महत्त्वाचं आहे. तर कारण की त्यांना नको वाटतं त्याला. आता आर्ट ऑफ गिव्हिंग शेल्टर असं आहे. खूप सारे कारणं आहेत. असं आहे. आता 2 मिनटात मी संपतो तुम्हाला. आर्ट ऑफ गिव्हिंग शेल्टर. आता कसं आपण आश्रय दिलं पाहिजे. आता घेतला आश्रय आणि खूप सारे बाधा आले, त्यांना नको वाटलेले, भक्तावर आश्रित राहायचं, अवलंबून राहायचं नको वाटलेलं त्याला, मला भक्त नको, हे नको. आश्रयाचे रिसोर्सेस ऑफ आश्रय ते मध्ये जाऊन गेलं. सोर्सेस कुठल्या ह्याच्यावर आश्रय, कुणाचा आश्रय घेऊ शकतो सांगा आपण. कुणाचा आश्रय घेऊ शकतो. अच्छा, वैष्णवाचा, आणखी या गुरूंचा आश्रय, आणखी शास्त्राचा. व्हेरी गुड. शास्त्राचा आश्रय घेऊ शकतो. व्हेरी गुड. आणखी हरिनामाचा आश्रय घेऊ शकतो. व्हेरी गुड. धामाचा आश्रय घेऊ शकतो. बरोबर सांगताय. आणखी सेवेचा आश्रय घेऊ शकतो. व्हेरी गुड. सुदर्शन त्यासाठी जाणले जातात. असं आहे, सेवा म्हणजे असं आहे. तर सेवेचा आश्रय घेऊ शकतो. व्हेरी गुड. आणखी सर्वात महत्त्वाचं, आणखी म्हणजे प्रॅक्टिकली आपण आश्रय कसं घेऊ शकतो. आणखी सांगा. या चरणकमळाचा आश्रय घेऊ शकतो. आणखी प्रॅक्टिकल लेवलला कुणाचा आश्रय घेऊ शकतो. ओके. सगळ्यात महत्त्वाचं विसरलं तुम्ही. प्रसाद घेणे, त्याचं प्रसादचा पण आश्रय
खूप महत्त्वाचं आहे ना प्रसाद तर आपल्या जीवनामध्ये, तेच विसरले तुम्ही. राईट. तर प्रसादाचा आश्रय आपण घेऊ शकतो असं आहे. आणि नक्कीच भगवंत आणि भगवंताच्या विग्रहाचा आश्रय घेऊ शकतो. तुलसी महाराणी आहे, कारण की इथं बघा या श्लोकमध्ये बली महाराज कोणाचा आश्रय घेतात? झाडाचा आश्रय उल्लेख त्यांनी जाऊन जंगलामध्ये श्लोक आपण वाचलेला. त्याने म्हणतात की मी जंगलामध्ये जाऊन त्या झाडाचा आश्रय घेतो म्हणतात. झाडाच्या पानाचा आश्रय घेतो म्हणतात त्याने, त्याच्यावर झोपतो म्हणतात. विचार करा असं. म्हणजे आश्रय आपण जर आश्रय देणारा सक्षम असेल तर आश्रय कुठून घेऊ शकतो, आपण डिराईव्ह करू शकतो स्ट्रेंथ असं आहे. म्हणून निवड तुलसी महाराज सुद्धा आश्रय तुम्ही घेऊ शकता असं. धामा पण आश्रय घेऊ शकता. त्या रिमेंबरन्समध्ये तुम्ही आश्रय डिराईव्ह करू शकता. असं नाही की तुमच्यासमोर त्या गोष्टी असल्या पाहिजे किंवा व्यक्ती असल्या पाहिजे किंवा वस्तू असल्या पाहिजे असं आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी असाल तर आश्रय घेऊ शकता, त्याला काही बंधन नाही. तुम्ही कुठल्याही ठिकाणी राहा, त्या व्यक्तीचा, त्या वस्तूचा, त्या धामाचा तुम्ही आश्रय घेऊ शकता. एवढं सटल आहे ना, माइंड त्यासाठी दिली तुम्हाला. त्या मनाच्या द्वारे त्या ठिकाणी तुम्ही स्थलांतर करू शकता, त्या व्यक्तीचा आश्रय घेऊ शकता तुम्ही असं आहे. आठवून आश्रय घेऊ शकता, खूप महत्त्वाचं आहे. आता गिव्हिंग शेल्टर. आता मग दिला कसं पाहिजे आपण? आता आश्रय घेतला, आता आश्रय दिला कसा पाहिजे? ॲट्रॅक्ट अँड इन्स्पायर पीपल. खूप महत्त्वाचं आहे. मी 6 पॉईंट सांगतो तुम्हाला असं आहे. ॲट्रॅक्ट अँड इन्स्पायर, त्यांना आकर्षण करून घेतलं पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. कसं दिली पाहिजे? त्याच्यात 4-5 पॉईंट तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगतो की एखाद्या व्यक्तीला आपण काउन्सिलिंग कसं केलं पाहिजे त्याच्या शेवटी येईल. अट्रॅक्ट अँड इन्स्पायर. ट्रेन अँड एज्युकेशन. कारण की पूर्वपादांनी आपले इन्स्टिट्यूट ट्रेनिंगसाठीच ठेवलेले आहे. त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्याला शिक्षा पण दिली पाहिजे. आणि गिव्हिंग शेल्टर मीन्स गिव्हिंग इन्स्ट्रक्शन. त्याला एंगेजमेंट खूप महत्त्वाचे आहे. त्याला इन्स्ट्रक्शन दिलं पाहिजे आणि एंगेजमेंट दिली पाहिजे असं. हे सगळं प्रल्हाद महाराज म्हणतात की नारद मुनींनी मला आश्रय दिला. लीला कथास्तव विरिंच गीता. त्याच्यामध्ये शब्द येतो की त्यांच्या लीला कथाद्वारे त्यांनी आश्रय घेतला, त्यांच्या आदेशामध्ये त्यांनी आश्रय घेतला, त्यांच्या सेवेमध्ये आश्रय घेतला. तर प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या आदेशाचा आश्रय घेतला, त्यासाठी श्लोक होता तो. तर इन्स्ट्रक्ट अँड एंगेज खूप महत्त्वाचं आहे. आपण दुसऱ्याला आश्रय देणे म्हणजे काय? दुसऱ्याला सेवा देणे असं खूप महत्त्वाचं आहे असं. म्हणजे आपण जर सक्षम आपण घेत असू आश्रय तर नक्कीच आपण दुसऱ्याला देऊ पण शकू, आहे की नाही? म्हणजे आपण पहिले घेतलं पाहिजे आणि दिलं पण पाहिजे. कोच अँड डेलिकेट खूप महत्त्वाचं आहे की त्याला एखादी सेवा कशा प्रकारे स्वतः करणे आणि डेलिगेट करणे हे पण आश्रय देण्यासारखं आहे असं आहे. त्याला डेलिगेट करणे व्यक्ती असं नाही, स्वतः पण करतो पण त्यानं दुसऱ्याकडून करून घेते, हे पण महत्त्वाचे आहे आपल्याला. सेवा स्वतः करणारे पण व्यक्ती पाहिजे आपल्याला, पण त्याने दुसऱ्याकडून सेवा करून घेणारी पण पाहिजे आपल्याकडे असं आहे. दोन्ही व्यक्ती लागतात. सुपरवाईज अँड अलाइन असं आहे की त्याच्याकडे निदर्शन ठेवून त्याला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करून घेणे. एम्पॉवर अँड बी फ्रेंड, की त्याला एम्पॉवर कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी एक छोटीशी डॉक्युमेंट आहे, तुम्हाला सांगतो आणि मी संपवतो. ज्या ठिकाणी आमच्या कॅम्पमध्ये आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिली ते कशा प्रकारे, कारण की आम्हाला ऑफरिंग लॉंग लास्टिंग स्पिरिच्युअल काउन्सिल अँड शेल्टर नॉट स्टॉप गॅप सोल्युशन असं आहे. खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता तुम्हाला मी डायरेक्ट पॉईंट्समध्ये येऊन जातो. माफ करा इंग्लिशमध्ये डॉक्युमेंट. आता आपण आश्रय देत असताना काय गोष्टी आपण काळजी घेतल्या पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. एम्पॉवर युअर काउन्सिलर्स टू स्टँड ऑन देअर ओन लेग. दुसऱ्यांना त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला मदत करायची, पण कसं? स्टेप बाय स्टेप. ऑफर इझी टू ॲक्सेप्ट अँड इझी टू अप्लाय सोल्युशन. पहिले त्याला पहिले समजून घ्या, त्याचे पहिले चॉईस घ्या की बुवा तुला कुठली सेवा करायला आवडते, चॉईस द्यायचं असं. चॉईस देणार त्यांना. मग आता तुम्हाला कुठली तर सेवा देऊन करून घ्यायची, परंतु त्यानं ते सेवा लिस्टमध्ये दिलंच नाही त्यांना. मग आता तुम्ही कसं डील केलं पाहिजे? मग त्याने सांगतात की तू त्यांना प्रश्न सांग, आता टेल देम की तुझं जे चॉईस होतं ना ते कशा प्रकारे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकते. आता थांब जरा सांगतो तुला असं. मग तुला हे राईट चॉईस आपल्याकडे आणायचं तर त्याला समजून सांगितलं पाहिजे स्टेप बाय स्टेप. अँड आज देम फॉर देअर चॉईसेस अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस. तू जर हे केलास तर तुला असं होईल. त्याला दोन्ही सांगितलं पाहिजे. तुझी चॉईस बरोबर आहे, पहिले त्याला चॉईस द्यायला सांगा, त्याच्यानंतर प्रत्येक चॉईसचं काय पुढे कॉन्सिक्वेन्स ते सांगा. त्याने थोडं स्टडी करेल असं. त्याच्यानंतर येईल, त्याची मेंटॅलिटी तयार केली, मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला
असं त्याला बनवा, राईट डिसिजन देण्यासाठी तयार करा त्याला. असं हे खूप महत्त्वाचं आहे. वन्स यू सी देम मेकिंग अ राईट डिसिजन, असं त्याला स्टेप बाय स्टेप द्या, त्याला एकदाच त्याला देऊ नका. असं आहे दे मे फील मे वर्क, स्टडी देअर थिंकिंग प्रोसेस, देअर मेंटॅलिटी, त्याची एस्केपिंग मेंटॅलिटी आहे, त्याला करावं वाटायला का सेवा करता त्यांना सोडून चालले त्यांना मध्येच. असं आहे त्याची मेंटॅलिटी काय आहे त्याची आपल्याला चेक करायला पाहिजे तुम्ही कशासाठी करायला, आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याला सेवा तुम्ही द्यायला तुम्ही. असं रिमोटली वॉचिंग कसं द्या तुम्ही. मग हळूहळू काय केलं पाहिजे, मग त्याला थोडं फ्रीडम दिलं पाहिजे. जसं एखादा शेतकरी काय करतो, त्या गाईला दावा बांधते ना आमच्याला, त्या गाईला वाटते की आता काय मला शेतकऱ्याने सोडलेलं आहे, आणि बरोबर त्या पिकापर्यंत गेल्या गेल्या त्याला ठेचते बरोबर द्या, तर मग त्यावर नाही माझी बाउंड्री इथूनच होती म्हणते. असं मग ती गाय बरोबर मध्ये येते त्याला. असं आहे ते लगेच करते गाईला की नाही नाही माझ्या मास्तरनं तिथवरच बाउंड्री दिली. तसं सेवा देत असताना जे आपल्यासोबतचे सेवक आहे ज्यांना आपण ट्रेनिंग द्यायचे त्याला थोडं फ्रीडम दिलं पाहिजे. ठीक आहे तू हे सेवा करून बरोबर जरा कुठवर करतोस, कसं करतोस, त्याला थोडं एक्सपर्टीज आलं की थोडं इंटरेस्ट होलं पाहिजे. आता मग तू त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घे. आता तू माझा ऐकून सेवा करत होतास, आता तू हे पूर्णच त्याचे इंचार्ज बनतो आता. असं आहे मग त्याच्यानंतर तू आता पुढे ट्रेन कर, कारण की मग हे स्टेप बाय स्टेप असं आहे. मेकिंग राईट डिसिजन मेनी टाईम हे खूप महत्त्वाचं आहे. रिमोटली वॉचिंग असं हे खूप महत्त्वाचं आहे. तर राधेश्यामकडून आम्हाला सगळ्याला तसं ट्रेनिंग केलं. आमची पण सुरुवातीची स्टेज कसं राहायची, दुसऱ्या प्रचारासोबत सोबत जायचं, बघायचं कसं प्रचार केलं का नाही असं. मग मी हे 5-6 वर्ष हेच केलो, जेव्हा किचन सेवा करणे, हे करणे, बघणे, असं कोण कसं प्रचार करायला समजून घेणे. मग त्याच्यानंतर हळूहळू प्रोजेक्टने मला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली. आता ठीक आहे, आता मग एक प्रोजेक्ट घ्या, आता मग कसं सुरू करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक स्टेपला थ्रिल देम हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला सेन्स ऑफ बिलॉंगिंग वाटली पाहिजे. त्याला कसं वाटणार की त्याचं अप्रिशिएट करा, असं गेट अप्रिशिएट. थोडी जरी सेवा केली तर त्याला थोडं त्याचं कौतुक करा, खूप महत्त्वाचं. ट्रस्ट करा त्याच्यावर आणि त्याला रिस्पॉन्सिबल पोझिशन द्या, खूप महत्त्वाचं. त्याच्यावर विश्वास ठेवा, करेल तो, करेल. कारण प्रभुपादांच्या गुरुबंधूंना पण म्हणले होते सरस्वती ठाकूरने, वेळ येईल त्यावेळेस तो सगळेच करेल, थोडं थांबा जरा, त्यांना वेळ द्या, असं प्रभुपादांना वेळ द्या. सो लाईक दॅट दिस इज कॉल्ड गिव्हिंग शेल्टर. ओव्हर द इयर्स काही वर्षानंतर तो वाढेल आणि दुसऱ्यांची काळजी पण करेल आणि त्यांना प्रभुपादांचं मुवमेंट एक्सपांड करण्यासाठी मदत करेल. असं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रीचर जो आहे ही शुड बी लाईक रूट नॉट क्रॉन. झाडाच्या मुळांना बघितलं पाहिजे, वर किती फळं आहेत ते बघण्यापेक्षा मुळाला किती पाणी घालतो ते बघणं गरजेचं आहे. म्हणून हे वी एन्क्वायर काउन्सिलिंग पुट अटेन्शन डेव्हलपिंग द रूट. तर रूट कसं डेव्हलप होईल ते बघितलं पाहिजे आणि रिलेशनशिप चांगले ठेवले पाहिजे आणि त्यांना हळूहळू ग्रो केलं पाहिजे. अशा प्रकारे आपण त्याला शेल्टर दिलं पाहिजे. असं तर अशा प्रकारे काही गोष्टी होत्या. असं आहे, माझा वेळ झालेला आहे नक्कीच. असं तर खूप खूप धन्यवाद. तर हे खूप चॅलेंजिंग आहे इस्कॉनमध्ये की प्रत्येकाला आल्यानंतर त्याला सेन्स ऑफ बिलॉंगिंग वाटलं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की मी ह्या मुवमेंटमध्ये आहे. म्हणून लीडरची तीच भूमिका आहे की त्याला विश्वास करून देणे एखाद्या व्यक्तीला की व तुझं पण इथं पात्र आहे प्ले करण्यासाठी. असं आहे आणि त्याला अप्रिशिएट करणे. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की त्याला सेन्स ऑफ बिलॉंगिंग हे माझं आहे असं वाटलं पाहिजे. हे मंदिर माझं आहे, भक्त माझे आहेत. ज्यावेळेस त्याला माझी भावना येणार नाही ना तोपर्यंत त्यानं करणार नाही. असं तेव्हा आपल्याला त्याला माझी भावना द्यावं लागेल. असं आणि त्याच्यानंतर अकम्प्लिशमेंट. असं आहे त्याला काहीतरी ते सेन्स ऑफ बिलॉंगिंग आणि सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट म्हणतात की प्रत्येकाला दोन्ही गोष्टी लागतात. त्याला माझी भावना लागते आणि अकम्प्लिश म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की अरे मी काहीतरी सेवा केली जीवनामध्ये येऊन बाबा. आटली एकाला तर हरिनाम दिलं, आटली एखादी पुस्तक दिलं, वितरण केलं. असं आहे मी काहीतरी भक्तांना प्रसाद बांधण्याची सेवा केली. असं आहे भगवंताची श्रृंगाराची सेवा केली, हार बनण्याची. त्याला वाटलं पाहिजे मी काहीतरी सेवा केली. ते अकम्प्लिशमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला ते दिलं पाहिजे त्याला. असं आहे म्हणून तसं दिलो आपण आणि त्याला ते बिलॉंगिंग जर झाली त्याला ते टिकून राहतं त्याला आणि मिशनसाठी त्यानं पूर्ण जीवनभर असं करू शकते. असं आहे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे राधा गोपीनाथपूरचा शेवटचा पॉईंट सांगितला, सेन्स ऑफ बिलॉंगिंग आणि सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट त्यांनी सांगितले होते, जे प्रभुपादांनी सगळ्या शिष्यांना दिले. त्यांनी प्रभूच्या व्यास पूजेमध्ये सांगितले होते. ओके, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय. प्रश्नासाठी वेळ नाही होता असं मला अच्छा विचारायचे. आता व्यासचंद प्रभू तुम्ही मला म्हणतात की काहीतरी सगळ्यांमध्ये ऑलरेडी आहेत प्रगत भक्त करले असं मला वाटतं.
जेव्हा गुरु आपल्याला काही इन्स्ट्रक्शन देतात आणि त्या इन्स्ट्रक्शन जेव्हा आपण सेल्टर घेतो, मग त्या सेल्टरच्या माध्यमातून गुरु प्लीज आहेत की नाही ते आपल्याला कसं कळत? व्हेरी गुड. खूप चांगला प्रश्न विचारला की आपल्याला कसं समजलं पाहिजे की गुरु प्रसन्न आहेत का नाही. तर महाराजांना कुठले अनिल सरांनी आठवण झाले, खूप मोठे इंडस्ट्रीज आहेत मुंबईचे. हां नाही अनिल नाही, आपले इंडस्ट्रीज आहेत, मोठे कंपनी आहेत त्यांची. मोबदला गुरु होते. बरं ठीक आहे. तर त्याने विचारले प्रश्न की महाराज मला कसं वाटतं कधी कधी मला खूप आनंद होते सेवा करताना आणि कधी कधी मला सेवा करूच वाटत नाही. म्हणजे असं आहे, मला खूप नाराज वाटतं. असं आहे, मला असं वाटतं की भगवंत मला रेसिप्रोकेटच करणं झाले. आणि कधी कधी मला एवढं चांगलं वाटतं, आनंदी वाटतं की वा भगवंतांनी आज खूप छान रेसिप्रोकेट केलं मला, आज खूप चांगला दिवस गेला माझा. असं आहे, आनंदी गेला मला माझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या. खूप उत्साही होतो मी या सगळे कार्य करण्यासाठी. मग आता त्याने प्रश्न तोच विचारला, कशा प्रकारे आपण समजलं पाहिजे की आता मला वाटतं की काही वेळेस भगवंत मला बघत नाही आणि माझी काळजी करत नाही, पण काही वेळेस वाटतं की मला आनंद झाला म्हणजे भगवंत माझी खूप काळजी करत आहे. तशाच प्रकारे गुरुच आहे. असं तरच महाराजांनी खूप छान प्रकारे सांगितले. हे बघ म्हणले ॲक्च्युली कसं आहे, ज्यावेळेस तुला भगवंत रेसिप्रोकेट करतात ना, ॲक्च्युली भगवंत तिथं प्रसन्न येत नाही तुझ्यावर. कारण की ते तुझी टेस्ट घेता जातात. खरंच तू आता असं नसताना सुद्धा इच्छा तुझ्या पूर्ण होतात, तू आता कसं करशील, आता तुला मला टेस्ट करायला भगवंत तुला. असं आहे, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तर आनंद होतोच, पण नाही झाल्यानंतर आता तुझं ॲक्शन कसं येईल आता बघतो ना. असं आहे, तर मग ते खरं रेसिप्रोकेशन तिथं होते म्हणतात. असं आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे की महाराजांचं एक लेक्चर आहे, मला मी लेक्चरही पाठवतो. आपले ह्यांच्या घरी दरवेळेस यायचा प्रोग्राम, मिथिली माताजी आणि प्रभूजी आपले कोणती बरं श्रीनाथजी प्रभू मैथिलीमध्ये यांच्या घरी प्रोग्राम व्हायचा. तर माताजीने प्रश्न विचारला होता, प्रश्न नाही लेक्चर द्या म्हणले महाराजांना, हाऊ वी कॅन प्लीज यू. डायरेक्ट गुरुला प्रश्न विचारला की मी तुम्हाला प्रसन्न कसं करणार. त्याचं एक व्हिडिओ लेक्चर आहे, तुम्ही सांगा कसं करायचं तुम्हाला प्रसन्न. असं आहे, तर महाराजांनी खूप छान प्रकारे सांगितले. असं आहे की माझी इच्छा असं आहे की ज्यांनी प्रभुपादांना प्रसन्न केलं, प्रभुपादांना जे वाटतं ते तुम्ही करत असाल तर मी प्रसन्न होईल. असं प्रभू महाराजांनी एका सेंटेन्समध्ये सांगितले. आणि मग म्हणजे लेक्चर आहे, 43 मिनिटाचं लेक्चर आहे प्रॉपरली. मग जसं प्रभुपादांचे इन्स्ट्रक्शन त्यांनी सांगितले, कशा प्रकारे मी जरी नसलो समोर, मग तुम्ही कसं समजलं पाहिजे की गुरु प्रसन्न झाले का नाही झाले. मग त्याने सांगितलं की परमात्मा आहे ना, ते रेसिप्रोकेट करतो. आम्हाला लगेच लक्षात येतं की मी ही चूक केली, ह्या भक्ताचा माझ्याकडून अपराध झाला, मी हे करू शकलो नाही. परमात्मा लगेच रेसिप्रोकेट करते. ॲक्च्युली त्याला फक्त सिन्सिअर असलं पाहिजे. त्या प्रामाणिक भक्ताला ना परमात्मा लगेच इंट्युशन देते त्याला बरोबर. असं आहे, त्याला प्रसन्न झाला का नाही ते. असं नाही की मटेरियल कॅल्क्युलेशन नाही ॲक्च्युली, कारण भक्ती कसं आहे बाहेरून एक प्रसन्न झाला का नाही ते, इट्स इंटरनल आहे ना, भक्ती मधली प्रोसेस आहे. पण त्याला परमात्मा लगेच ओळखून देतं आहे, बघ इथं काय तर चूक झाली होती तुझी मित्रांनो. असं आहे, त्याला लगेच. पण त्या इंट्युशनवर त्यानं कसं ॲक्ट करतं हे महत्त्वाचं आहे. त्यानं जर ॲक्ट केलं तर ना समजायचं की बाबा गुरु प्रसन्न आहेत आता, कारण की गुरुनं मला त्याने इंट्युशन दिले मला मधून, आता बघ दाखवून दिले मला त्याने. आणि येतात बरं आपल्याला विचार येतात. असं आहे, कारण हे थोडं सटेल लेवल आहे की मला जर गुरु समजून येत पण कसं समजणार आपल्याला केलं आहे. एक आहे की आपल्याला ज्यांनी सेवा दिली त्याने प्रसन्न आहे तर गुरु प्रसन्न आहे, एक इन जनरल प्रिन्सिपल आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस मी सिन्सिअर असेल ना तर मला सिग्नल देतात परमात्मा. असं आहे, आणि मग मी त्या सिग्नलला कसं घेतो हे महत्त्वाचं. असं आहे, मी त्याला आणखी सिन्सिअरली करतो आहे का नाही, खूप महत्त्वाचं. प्रत्येक वेळेस गुरु येऊन सांगतील असं नाही, परंतु शिष्याद्वारे त्यांनी नक्कीच सांगतील. आणि महाराजांच्या लेक्चरमधून आपल्याला नक्कीच समजून येते की महाराज कुठं प्रसन्न होतील, जेणेकरून मी त्यांना प्रसन्न कसं करू शकेन. खूप सारे लेक्चर्समध्ये महाराज सांगतात आपल्याला, आदेश देतात, प्रत्येक लेक्चरमध्ये आदेश देतात आपल्याला हे केलं तर. आणि विशेष करून आता मी मागच्या रविवारी महाराजांसमोर बसलो, त्यांनी सरळ सांगून टाकलं, मला प्रसन्न वाटेल ज्यावेळेस तुम्ही गोपालकृष्ण महाराजांना प्रसन्न करा. असं सिम्पल गोष्ट. असं आहे, गुरुसुद्धा सांगितलं. असं म्हणजे असं बेसिकली असं आहे की गुरु कधी स्वतःहून सांगतात आणि काही वेळेस
त्याच्या लेक्चरमध्ये पण तेच आदेश सांगतात, म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की ते गुरुचा आदेश आहे, त्यांना आपण फॉलो केलं तर मग ते प्रसन्न झाले. हां, पण झाले का नाही आपल्याला कधी कधी रिकग्निशन होणार नाही आपल्याला. आता आपण कसं समजणार झाले का नाही ते, असं आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्यावेळी गुरु प्रसन्न होतात ना, आपले ॲक्च्युली स्पिरिच्युअल साधना वाढते, तर सेवेचा उत्साह पण वाढते आणि क्वालिटी वाढते त्याची चांगली. असं साधनेची क्वालिटी वाढते, त्याची जपाची क्वालिटी वाढते, सेवाभावाची क्वालिटी वाढते, तर लगेच कोण येते गुरु प्रसन्न येते नाही असं त्याला ते दिसते ॲक्शन होते. त्याच्या मागची ॲक्शन कशी होती, आताची कसं झाली ते दिसून येते. त्याला फक्त आत्मनिरीक्षण करावं लागेल, थोडंफार इंट्रोस्पेक्शन. तसं एक लेक्चर नंतर घेऊ कसं इंट्रोस्पेक्ट करायचं आपण, की आपल्याला कळेल की गुरु प्रसन्न झाले का नाही. त्याचं एक वेगळं सिरीज आहे, आपण घेऊ नंतर एक लेक्चर. माफ करा खूप वेळ तुम्हाला, पण चांगला प्रसाद वेट करतोय आपल्यासाठी, काही प्रॉब्लेम नाही. आश्रय भेटेल तुम्हाला. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. गौर भक्त वृंद की. खरं तर प्रभू